नमस्कार. मी अर्चना तुम्हा सर्वांचं आपल्या होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवत आहे रेशनच्या तांदळापासून घावन. तर आज आपण मस्त मऊ लुसलुशीत घावन बनवणार आहे आणि त्याचसोबत एक आपण चटणी बनवणार आहोत. तर मंडळी, ही एक परफेक्ट नाश्त्याचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आपण जे घावन बनवतो ते लुसलुशीत होण्यासाठी तांदूळ कोणता वापरायचा, त्यानंतर ते कसे दळायचे किंवा त्याला किती वेळ भिजवायचं, हे मी सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जर का शेवटपर्यंत नक्की पाहिला तर तुमचेसुद्धा घावन असे मऊ छान असे होतील. आणि घावनसोबत खाण्यासाठी जी चटणी केलेली आहे ती अगदी साधी सोपी आहे, घरच्या मोजक्या साहित्यात होणारी आहे. चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे तुम्ही पाहू शकता की मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. घावन करत असताना साठवणीतला तांदूळ वापरावा. इथे नवीन तांदूळ वापरायचा नाही, त्याचसोबत इंद्रायणी बासमती हा तांदूळ वापरायचा नाही. दुसरा कोणताही तांदूळ जो मुरवलेला असेल तो वापरायचा आहे. त्यामुळे आपले जे घावन आहे ते मऊ लुसलुशीत होतात, नाहीतर नवीन तांदूळ असतील तर चिकट होतात. आता इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून घेतले 3 ते 4 पाण्याने. त्यानंतर आपण 4 ते 5 तास हे असे भिजत ठेवले होते. आणि इथे तुम्ही बघू शकता की हाताने सहज तुटतील एवढे असे तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत. यानंतर तांदूळ व्यवस्थित भिजले की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण सुरुवातीला कमी पाणी घालूनच तांदूळ व्यवस्थित बारीक दळून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच जर का आपण जास्त पाणी घातलं तर तांदूळ आपल्याला जसा हवा आहे तसा बारीक दळून येणार नाही. त्यामुळे आपण थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की एकदम गुळगुळीत असं आपण तांदूळ बारीक दळून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण सगळा तांदूळ दळून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता की मी उरलेला तांदूळ पुन्हा एकदा दळून घेतलेला आहे. आणि जसा पहिला दळला होता तसाच आपण नंतरसुद्धा दळून घ्यायचा आहे. आणि अगदी याची कन्सिस्टन्सी फ्लोई आहे, एकदम घट्ट पण नाही किंवा एकदम पातळ पण नाही. तर अशा प्रकारेच आपण तांदूळ दळून घ्यायचा आहे. आता हे तयार केलेलं पीठ आपण एका भांड्यानं व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. इथे मी मेजरमेंटचे जे मोठं भांडं असतं ते घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही घरातील कोणतीही वाटी घेतली तरीसुद्धा चालेल. आणि आता हे आपण मोजूनच घेतो आहे, कारण जेव्हा आपण व्यवस्थित मोजून घेईल तर आपल्याला यामध्ये पाणी घालण्यासाठी अगदी सोपं जाईल. कारण जर का पाणी कमी जास्त झालं तर आपल्या घावन व्यवस्थित येणार नाहीत. पातळ पीठ झालं तर घावन आपल्याला पॅनमधून उचलता येणार नाहीत. आणि एकदम दाटसर झालं तर एकदम जाडसर असे घावन होतील. आणि आपल्याला एकदम मऊसूत असे घावन हवे असतील तर एकदम व्यवस्थित पीठ मोजून घेणं आणि त्यामध्ये पाणी घालणं जास्त महत्त्वाचं आहे. आता हे थोडंसं मी पीठ बाजूला ठेवते, कारण कदाचित जर का चुकून आपलं पीठ आहे ते एकदम पातळ झालं तर आपण नंतर ॲड करू शकतो. आणि जर का नाही झालं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा त्याचं आपण घावन करायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता की मी इथे बरोबर 1.5 वाटी असं पीठ भरलं होतं. तर यामध्ये आपण बरोबर 3 वाटी पाणी घालणार आहे. पण पाणी घालत असताना एकाच वेळेला घालायचं नाही, तर अगदी थोडं थोडं करूनच घालायचं आहे. जसं की मी इथे करते. सुरुवातीला मी 1.5 पेला पाणी घातलेलं आहे. आणि त्यानंतर इथे मी 1 पेला घेतलेला आहे की त्याला बाजूनी काठ आहेत की ज्यामुळे आपल्याला घावन व्यवस्थित तव्यामध्ये सोडता येईल. आता यानेच आपण एकसारखं हलवायचं आहे. अगदी पीठ आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळलं गेलं पाहिजे. त्यामुळे सतत आपल्याला एकसारखं वर खाली करून हलवून घ्यायचं आहे. यानंतर आपण यामध्ये घालणार आहे चवीपुरतं मीठ. आणि इथे तुम्ही बघू शकता की मी सुरुवातीला 1.5 पेला फक्त पाणी घातलं होतं. आता उरलेलं सगळं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता घावन घालण्यासाठी आपलं पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यानंतर आपण जो बिडाचा तवा असतो तो वापरणार आहोत. तर तो मी इथे गरम करायला ठेवलेला आहे. आणि सुरुवातीला हा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. त्यावरून असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण घावन सोडतो आहे. तर घावन सोडत असताना पुन्हा एकदा हे पीठ एकसारखं हलवून घ्यायचं आहे, कारण थोडं 1-2 मिनिट जरी झाले तरी तांदळाचं पीठ आहे हे तळाला जाऊन बसतं आणि वरती फक्त पाणी राहतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला घावन घालत असताना हे अशा प्रकारे एकसारखं हलवायचं आहे. आता आपण घावन सोडून घेऊया.
आणि इथे तुम्ही पाहू शकता तवा पण आपल्याला जसा हवा आहे तसा तापलेला आहे. इथे आपण घावन सोडून घेऊया. तर घावन सोडत असताना गॅस फ्लेम ही हाय ठेवायची आहे, कारण तवा आपल्याला कडकडीत गरम असायला हवा. आणि जेव्हा तवा आपल्याला एकदम कडकडीत गरम असतो तेव्हाच असे आपल्या घावनला छान अशी जाळी येते. आणि घावन सोडून झालं की गॅस फ्लेम हा मिडियम करायचा आहे आणि त्यावरती अगदी 10 सेकंद वरून झाकण ठेवायचं आहे. त्यामुळे घावन वरून खालून व्यवस्थित शिजले जातात आणि आपल्याला मऊसूत असे घावन मिळतात. आणि इथे तुम्ही पाहू शकता 10 सेकंदामध्येच मी झाकण काढलेलं आहे. यानंतर घावनवरती जी वाफ जमा झालेली आहे ती पूर्णपणे जाऊ द्यायची. त्यानंतर पुन्हा एकदा आपण 10 ते 20 सेकंद हे घावन तव्यामध्ये असेच ठेवायचे आहेत. अगदी थोडा वेळ थांबल्यानंतर आपल्या लक्षात येईल की घावन मस्त असे काठ सोडायला लागलेले आहेत. याचा अर्थ घावन छान असे तयार झालेले आहेत. तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला मी सर्व बाजूने घावन व्यवस्थित उचलून घेतलेला आहे आणि त्यानंतर एखाद्या उलटण्याच्या मदतीने पूर्ण हा पलटी करून घ्यायचा आहे. अगदी दुसऱ्या बाजूने शेकवला नाही तरी चालेल. आपला घावन मस्त असा तयार झालेला आहे. तर याला आपण बाजूला करून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता की घावन आपण असा एखाद्या जाळीवरती ठेवायचा आहे की ज्यामुळे सर्व बाजूने व्यवस्थित यातील गरम वाफ आहे ते निघून जाईल आणि घावन एकमेकांना चिकटणार नाहीत. आणि अगदी थोड्या वेळाने इथे तुम्ही पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी पांढरा शुभ्र असा आपला घावन तयार झालेला आहे. आता याचप्रमाणे आपण सगळे घावन तयार करून घ्यायचे आहेत. तर मंडळी, यानंतर आपण चटणी बनवतो आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी वाटीभर ओला नारळ घेतलेला आहे. अगदी बारीक बारीक याचे पीस केलेले आहेत आणि हे आता आपण सगळे मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर अगदी मुठभर असे आपण शेंगदाणे वापरणार आहेत. शेंगदाण्यांची मी साल काढलेली नाही. जर का तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. त्यानंतर 4 ते 5 मस्त असे फ्रेश आपण कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. मुठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि 4 इथे आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण हे आपण अगदी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. त्यानंतर मी इथे 2 चमचा जिरे घातलेला आहे आणि आपल्याला चटणीला एकदम चटपटीत तिखट गोड अशी चव यावी म्हणून मी इथे छोटा चमचा भरून मी साखर घातलेली आहे. त्याचसोबत इथे आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं आहे. आता हे एवढंच साहित्य आपल्याला पुरे झालं. आता आपण यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी असंच हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे. आता यानंतर हे वाटण थोडंसं बारीक झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी घातल्यानंतर आपण एकदम गंधासारखं वाटण बारीक दळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी अशा प्रकारे एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये आपण थोडंफार पाणी घालायचं आहे. जेवढी तुम्हाला चटणीची कन्सिस्टन्सी पातळ घट्ट लागते तेवढं तुम्ही पातळ किंवा घट्ट ठेवू शकता. यानंतर आपण याला तडका देणार आहे. त्यासाठी इथे मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे. हे पॅन व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण घालायचं आहे तेल. तेल एकदम कडकडीत गरम झालं की सुरुवातीला आपण घालायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे 1 चमचा जिरं. जिरं पण छान तडतडू द्यायचं. त्यानंतर यामध्ये आपण आवडीप्रमाणे घालणार आहे कढीपत्ता. तर मी इथे 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. ते पण छान तडतडू द्यायचं. त्यानंतर गॅस फ्लेम हा बंद करायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा आपण हिंग घालणार आहोत आणि व्यवस्थित हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी आपण हळद घातलेली आहे कारण तेल भरपूर असं गरम झालेलं असतं तर हळद करपू शकते. आणि आता यानंतर हा तडका आहे ते या चटणीमध्ये घालायचा आहे. तडका घातल्यानंतर पटकन झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा मिनिट हे झाकण असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि चटणी एकजीव करायची आहे. आणि जेव्हा आपण तडका पॅनमध्ये जेव्हा अशी चटणी टाकतो तेव्हासुद्धा त्या चटणीला आणखीन छान अशी वेगळी चव येते. त्यामुळे हे नक्की करून बघा आणि तुम्हाला चटणी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपली चटणीसुद्धा एकदम तयार झालेली आहे. तर मंडळी, इथे आपली घावन आणि त्यासोबत चटणी तयार झालेली आहे. तर आपली साधी सोपी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही एकदा ट्राय करून नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.